चल आता आम्ही आलोय निजामुद्दीन स्टेशनच्या बाहेर आणि इकडे आमची आता गाडी पार्क केलेली आहे पुढे. त्या साईडला आम्ही चाललोय. स्टेशनच्या जस्ट बाजूलाच आहे. त्यांनी ऑलरेडी लोकेशन आम्हाला शेअर केलं होतं. तर आताच आम्ही सामान वगैरे लोड केलंय पूर्ण गाडीमध्ये आणि आता एक 10 मिनिटांमध्ये आमची जर्नी चालू होईल टुवर्ड शिमला. आज डे 2 आहे आमच्या या ट्रिपचा. तर शिमल्याला आज आमचं स्टे असेल. आता इथून एक साधारण 12 ते 14 तासाची जर्नी आहे पूर्ण. टेम्पो ट्रॅव्हलर आहे 26 सीटर. आता मी जाऊन इथून आम्ही आता निघू शिमल्यासाठी. ठीक आहे, रस्त्यात पण मी काही व्हिडिओ शूट घेईन, आपण त्यात बघूया. तर हा आहे आपला ग्रुप ज्यांच्यासोबत आपल्याला पूर्ण 10 दिवस ट्रॅव्हल करायचंय. आता सध्या तरी आम्ही ह्यांच्यातल्या कोणालाच ओळखत नाही, पण हळूहळू ओळख होईल आणि मग बघूया पुढे कसं होतंय ते. तर आता आपली जर्नी चालू झाली. हजरत निजामुद्दीन स्टेशनच्या बाहेरून आपण निघालोय जायला शिमल्यासाठी. पूर्ण आमचा 23 लोकांचा ग्रुप आहे. 26 सीटर गाडी आमच्याकडे आहे. पड़ेगा, ठीक है, सीट चेंज होगी. अगर आपने अंडरस्टैंड नहीं है, किसी ग्रुप में मेंबर किसी को कोई प्रॉब्लम नहीं है, मुझे भी कोई प्रॉब्लम नहीं है, बैठे हैं सब, कोई दिक्कत नहीं. अगर किसी को भी चेंज करनी रहेगी सबने सीट चेंज करनी पड़ेगी कल. ओके. और हाँ, सबसे इम्पोर्टेंट चीज जो हमारे ग्रुप रहेगी वो रहेगी टाइमिंग की. टाइमिंग जो मैं आपको दूंगा मॉर्निंग में, उस टाइमिंग सभी ने आना है. एक लोग अगर लेट हा इंस्ट्रक्शन देणारा मुलगा म्हणजे आमचा टूर गाईड रोहित चौहान. सध्या तरी असं वाटलं होतं की हा खूप खडूस असेल, पण जसजशी ट्रिप पुढे गेली तसतशी हा फक्त टूर गाईड न राहता आमचा एक जीवाभावाचा मित्र झाला. त्याची स्टोरी मी तुम्हाला नक्की पुढे सांगेल. आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे. आता आमची गाडी थांबली इथे जेवण्यासाठी आरावत धाबा, जो काय आहे शिमला रोड वरती. आमचा हा ट्रॅव्हलिंग मधला दुपारचा लंच जो आहे तो पॅकेजमध्ये इन्क्लूड होता, त्यामुळे हा किंग गेस्टकडूनच आम्हाला दुपारचा लंच प्रोव्हाइड करण्यात आला होता. हॉटेलचा ॲम्बियन्स खूप छान होता आणि सगळे आम्ही आता जेवायला बसणारच होतो, पण आम्ही ग्रुपमधल्या सध्या तरी कोणाला ओळखत नाही. पण आमची ज्यांची सगळ्यात पहिली ओळख झाली ती म्हणजे आमची हेमंत दादाची फॅमिली. कारण ते आणि आम्ही हे आमचे 2च फॅमिली ज्या आहेत त्या मराठी होत्या आणि त्यात सगळ्यात क्यूट म्हणजे आमची शार्वी. आता आमचा दुपारचा लंच आलेला आहे. थोडंसं गोड गोड जेवण होतं, पण ठीक आहे, पहिला लंच आहे आपला दुपारचा आणि ही पूर्ण आमचा ग्रुप जेवणासाठी बसलेला आहे. जेवण करून आमचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि या प्रवासात मला एक गोष्ट नक्की लक्षात आली की कोणत्याही परिस्थितीत माझा प्रवास बोर होणार नाही. त्याचं रिझन म्हणजे ही आमची शार्वी. तिचा डान्स बघत बघत सगळ्यांनी एकदम दिलखुलास सगळे हसले आणि इथूनच आमच्या सर्वांची ओळख व्हायला सुरुवात झाली. हा, नाच नाच नाच. क्लास येते का? शिमल्याला येत असताना आम्हाला एक चांगली गोष्ट जाणवली की घाट तर पूर्ण घाट आहे, पण या घाटामध्ये घाबरवणारा घाट नाहीये. म्हणजे कुठेही असं काळोख वगैरे दिसत नाही तुम्हाला. काही काही स्पॉट आहेत, पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असा नजारा बघायला मिळतो की बाहेर पूर्ण लाईट्स आहेत, सिटी आहे. आता संध्याकाळच्या 8 वाजलेत आणि आम्ही आता आलोय सोलन जवळ. तर इथून आणखी शिमला जे आहे ते आहे साधारण 1-1.5 तासाच्या रनिंग वरती. म्हणजे एक 9, 9:30, 10 पर्यंत आम्ही पोहोचू तिकडे. त्यानंतर हॉटेलमध्ये चेक इन. त्यामुळे आजचा दिवस आमचा ट्रॅव्हलिंग मध्येच गेला जवळजवळ ऑलमोस्ट. आणि हा, थंडी आहे ना असं नाही, पण एवढी पण नाही की म्हणजे ठीक आहे, आपण नॉर्मल थंडी आहे जसं आपण महाबळेश्वरला वगैरे गेल्यावरती असतं त्या टाईपमध्ये थंडी आहे. बघू आता आणखी 1-1.5 तास वरती आपल्याला जायचंय. तिथे गेल्यावर आपल्याला एक्झॅक्ट समजेल की कशी थंडी असते काय. आता इथे तर एवढं लागत नाहीये थंडी. बघूया नेक्स्ट पुढे गेल्यावर. इकडे ट्रान्सपोर्टला बघा अशा प्रकारच्या बस असतात या साईडला. आणि हे काय आमच्या ग्रुपचे लोक आहेत. यामध्ये हा ग्रीन जॅकेटवाला मुलगा जो आहे तो आमचा टूर गाईड असणार आहे पूर्ण ह्याच्यामध्ये. आणि आमची बस. ऍक्च्युली शिमला येईपर्यंत सर्व लोक खूप वैतागले होते, कारण येईपर्यंत गाडी पण आमची 2-3 वेळा बंद पडली होती. त्यामुळे सगळे लोक खूप एक्झॉस्ट झाले होते. आता फायनली आम्ही पोहोचलोय आमचा शिमलामध्ये. सनवीर विला या हॉटेलमध्ये आमचा पहिला स्टे आहे आजचा. ॲक्च्युली किंग हिल्सकडून आम्हाला थोडंसं मिसलीड करण्यात आलं येते. आमच्यापैकी काही लोकांना दुसऱ्या हॉटेलवरती थांबवण्यात आलंय आणि आम्ही बाकी लोक ह्या हॉटेलवरती आहोत. पण ही गोष्ट त्यांनी आम्हाला आधी न सांगता एकदम ऑन द स्पॉट सांगितली की तुम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबायचं. सो फायनली आम्ही आलोय आमच्या रूममध्ये. डे 1 साठी शिमल्याला जो आमचा स्टे आहे हॉटेल सनवीर हिल्स, त्यामध्ये आम्हाला दोघांना रूम अलॉट झालेला आहे. ओव्हरऑल चांगला वाटतोय रूम. आणि दोघांसाठी पण एक बेड पण किंग साईज बेड आहे. एक सोफा सेट इथे दिला आहे आम्हाला. त्यानंतर टीव्ही आहे. इकडे चेअर आहेत 2, कॉफी एन्जॉय करायची असेल, चहा वगैरे. आणि समोर व्ह्यू पण चांगला आहे.
आता रात्री दिसणार ना, मी सकाळी दाखवेन एकदा तुम्हाला, पण ओव्हरऑल जो रूम वाटतोय किंवा जे हॉटेल आहे तर ते व्यवस्थित आहे. आता आम्ही रात्रीच उद्या सकाळची सगळी तयारी करून ठेवले, उद्यासाठी काय घालायचंय, कारण उद्या सकाळी आम्हाला 8 वाजता बोलवलंय नाश्ता करायला आणि 8:30 वाजता आम्ही इथून निघणार आहे. म्हणून सगळी उद्याची तयारी आम्ही आत्ताच करून ठेवली, जेणेकरून उद्या सकाळी उठून घाई नको व्हायला. ऑलरेडी आम्ही 28 तास ट्रॅव्हल केलं इथे पोहोचण्यासाठी आणि आमचा उद्या साईट सीइंगचा पहिला दिवस आहे, तर आम्हाला तो स्पॉईल नाही करायचा. म्हणून तुम्ही पण जर येणार असाल तर असा विचार नक्की करा.